नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण अस्सल गावरान माठातील लोणचं बनवणार आहोत। तर हे लोणचं तुम्ही वर्षभर टिकून ठेवू शकता। आहे असं राहतं आणि चवीलाही अप्रतिम होतं। अजिबात यामध्ये जास्त प्रमाणात तेल वापरलेले नाही, त्यामुळे ते हेल्दी पण आहे। तर तेच लोणचं आता आपण बनवूयात। तर इथं मी 100 आंबे आणलेले आहेत। ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे ते तर इथं सगळे आंबे धुवून घेतोय। त्याबरोबर यांची मस्तीही चालू आहे। तर यांना लोणचं खूप आवडतं आणि बघायलाही आणि अशी मदत करायलाही खूप आवडते। तर सर्व आंबे पाण्यातून काढून स्वच्छ असे पुसून घ्यायचे तिथं छान अशा स्वच्छ कपड्याने। हे सर्व आंबे जे आहेत ते स्वच्छ पुसून घेऊयात। यामध्ये पाण्याचा थोडाही अंश राहिलेला नाही पाहिजे आपल्याला। असं स्वच्छ करून घ्यायचे। जो देठ आहे त्याला चिक असतो तो पुसून घ्यायचा आहे आणि देठ पूर्ण काढून टाकायचा आहे, म्हणजे आपलं लोणचं अगदी व्यवस्थित राहतं, वर्षभर खराब वगैरे होत नाही। तर सर्व कैऱ्या स्वच्छ पुसून देठ काढून घेतल्यानंतर असं कैरी तोडण्याचं जे हत्यार आहे त्याला धार लावून घेतली आहे, त्याला सत्तूर म्हणतात। तर सत्तूरच्या सहाय्याने आंबे फोडण्याचं काम चालू आहे। पहिला नेम चुकला, नंतर छान जमले हे सगळं आंबे फोडण्यासाठी। तर एका कैरीच्या 8 फोडी आपण करून घेतलेल्या आहेत। तुम्ही यापेक्षाही लहान जर फोडी करायच्या असतील तर करू शकता, परंतु आम्ही तर अशा पद्धतीने मोठे मोठेच ठेवतो, म्हणजे जास्त त्याला पाणी सुटलं जात नाही। फोडी अशा छान अशा अख्ख्या राहतात लोणच्यामध्ये। तर सर्व कैऱ्या फोडून घेतो इथं। तर सर्व कैऱ्या पटपट पटपट अशा फोडून घेतलेल्या आहेत। चांगल्या क्वालिटीच्या कैऱ्या आहेत, अशा पडलेल्या वगैरे आणायच्या नाहीत, ते लोणचं जास्त दिवस राहत नाही। तर यातली काचोळा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि कडेला जर तुमच्याकडून फोडताना काही लागलं असेल तर ते पण स्वच्छ असं पुसून घ्यायचे। प्रत्येक फोड आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्याचबरोबर हे वेगळं ठेवायचे ज्याला कोय नाही ते, कारण ह्या लवकर खराब होतं, त्यामुळे ते वेगळं काढायचे पुसतानाच। जे कोईचं आहे ते वेगळं ठेवायचे आणि जे बिगर कोईचं आहे ते वेगळं ठेवायचे। त्याचं पण आपण लोणचंच करणार आहोत, पण ते लगेच संपवायचं असतं, ते जास्त दिवस राहत नाही। कुठं चुकून जर असं काही राहिलं असेल तर काढून घ्यायचंय। तर सर्व कैऱ्या फोडून स्वच्छ करून अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत। याला काही घाण वगैरे लागली असेल किंवा जो लाकडाचा ठोकळा आहे त्याच्यावर जे आपण फोडतोय त्यामुळे ते स्वच्छ पुसून घ्यायचे। त्याच्या काही घाण लागली असेल तर ते काढून घ्यायचे। तर सर्व कैऱ्या या पद्धतीने पुसून घ्यायचे। हे एक दोघींचं काम नाही, सर्व फॅमिली इथं काम करते, म्हणजे पटकन होतं। कोणी फोडतंय, कोणी स्वच्छ करतंय, कोणी पुसून देतंय। तर सर्व आम्ही आता हे पुसून घेतलंय आणि करून घेतलेलं आहे। तर सर्व फोडी फोडून स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या ज्या फोडी आहेत त्या फॅनच्या हवेखाली 1 दिवस पूर्ण सुकवायच्या आहेत। लगेच गडबडीने लोणचं घालायचं नाही, घाई करायची नाहीये, कारण कैरी जर छान अशी सुकली फॅनच्या हवेखाली झाकून तरच लोणचं छान असं वर्षभर राहतं, अजिबात पाणी सुटत नाही। 1 किलो लहान मीठ, लसूण सोललेला, कारळं जे आपण लोणच्यामध्ये वापरतो, त्याचबरोबर मेथी बिया आणि इथं मी सुहानाच्या जे पॅकेट मिळतात लोणच्याच्या 3 वापरलेले आहेत, हळद आवश्यकतेनुसार आणि मोहरीची डाळ। तर हे साहित्य आपल्याला यातलं काही जे आहे ते भाजून घ्यायचे। त्यामध्ये कारळं जे आहे ते छान असं छान असं खरपूस होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचे। तडतड उडलं जातं, त्यामुळे सतत हलवत राहायचे आणि गॅस कमी ठेवायचे, म्हणजे छान असं खरपूस ते भाजलं जातं। हे काढून घेतल्यानंतर आपल्याला दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे मेथी बिया, त्या पण छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवर छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत। तर मेथी बिया ही भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे दोन्ही जे आहे ते उखळामध्ये किंवा तुमच्याकडे जर अशी उखळी असेल तर त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता, किंवा मिक्सरलाही छान असं थोडंसं मोठं ठेवायचं, अगदी बारीक करायचं नाही, ओबडधोबड असं आपल्याला हे कुटून घ्यायचं। तुम्ही अख्खंही टाकू शकता किंवा अशा पद्धतीने थोडंसं कुटून घ्यायचे।
तर मेथी बिया छान अशा कुटून घेतलेत. थंड झाल्यानंतर हे कुटलेलं आहे मी सगळं. तर उखळीमध्ये मेथी बिया थोड्याशा कुटून घेतलेत. मीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचे, कारण आपल्याला हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचे. त्याचबरोबर मोहरीची डाळ, मेथी बिया, कारळं, लसूण, हे सर्व छान असं मिक्स करायचे. हे सर्व मसाले अगोदरच आपण ताटामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते कमी जास्त होणार नाहीत. यामध्ये आता आपण सुहाण्याचे जे विकतचे पॅकेट आणलेत ते मिक्स करून घेऊयात. मी अगोदर असं काही पॅकेट वगैरे वापरत नव्हते, परंतु माझ्या मुलीला असं लाल लाल झालेलं लोणचं खूप आवडतं, तर म्हटलं चला यावेळेस आपण हे वापरूयात. तर हळद आवश्यकतेनुसार तिन्ही पॅकेट मी यामध्ये मिक्स केलेले आहेत. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इथं मोठं मीठ सुद्धा वापरू शकता, फक्त ज्यावेळेस तुम्ही मोठं मीठ 1 किलो घ्याल ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तुम्ही तसंच जर टाकलं तर त्याला पाणी सुटलं जाणार नाही, त्यामुळे लोणचं व्यवस्थित होत नाही. म्हणून मग मी काय करते, आपलं लहान मीठच वापरते पॅकिंगचं. तर मसाला व्यवस्थित मिक्स झालाय. 2 वेगवेगळ्या पाट्यांमध्ये ठेवले. जिथं कोय आहे ती वेगळ्या पाटीत ठेवलेला आहे आणि ज्याला कोय नाही आहे ते वेगळं ठेवले. तर या दोन्हीमध्ये पण आता आपण आवश्यकतेनुसार सर्व मसाला मिक्स करून घेऊयात. तर छान असा मसाला मिक्स केलाय. हाताच्या साहाय्याने तुम्ही आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. खूप छान असा वास येतोय, कारण मसाले खूप सगळे असे छान असे खरपूस भाजले होते आणि छान असे मिक्स केल्यामुळे त्याचा छान असा वास येतोय. तर दोन्ही पाट्यांमध्ये हे जो मसाला आहे तो मिक्स करून घेतलाय मी. हे लोणचं लगेच संपवायचंय, म्हणजे 2-3 महिने राहतं, परंतु लगेच संपवायचंय, कारण याला कोय नसते, मग त्याला लगेच खराब व्हायला सुरुवात होते. तर यावरती कपडा झाकायचा आहे. आता आपल्याला हे लोणचं 3 दिवस असं पाटीमध्ये छान असं पॅक करून ठेवायचं. लगेच तुम्ही भरणीमध्ये वगैरे भरायचं नाही, मग काय होतं त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की लोणचं लवकर खराब होतं. तर दोन्ही पाट्यांमध्ये मी असं 3 दिवस ठेवलेलं आहे. 3 दिवसानंतर आपल्याला यामध्ये तेल मिक्स करायचे. तर पाव किलो तेल मी कोमट करून घेतलंय. छान असं कडक झाल्यानंतर ते कोमट करायचे, म्हणजे पूर्ण रूम टेम्परेचरला येऊन द्यायचे आणि या लोणच्यामध्ये मिक्स करायचे. दोन्ही पाट्यांमध्ये आवश्यकतेनुसार हे तेल मिक्स करून घेतलंय. तेल तुम्ही नाही जरी वापरलं तरी सुद्धा लोणचं वर्षभर आहे असं राहतं. तर दोन्ही पाट्यांमध्ये हे जे तेल आहे ते थंड झाल्यानंतर मिक्स केलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचे. लगेच आपण तुम्ही बघू शकता छान असा रंग आलाय तेलामुळं, छान अशी शाईन आली आहे आपल्या लोणच्याला. तेलाच्या कोटिंगमुळं काय होतं, लवकर त्याला खराब होत नाही. तर हे सर्व लोणचं जे आहे ते माठामध्ये भरलेलं आहे मी. ज्या पाटीमध्ये कोय आहे ते माठामध्ये भरलेलं आहे आणि ज्याला कोय नाही ते मी एका भरणीमध्ये भरलेलं आहे, कारण ते लगेच संपवायचं आहे आपल्याला. आणि माठामध्ये जरी लोणचं भरलं तरी 8 ते 15 दिवस आपल्याला हे रोज हलवावं लागतं. याला सुद्धा कपडा बांधलाय, तुम्ही बघू शकता. म्हणजे काय होतं, थंड असतो माठ आणि हवा खेळती राहते. भरणीलाही कपडाच बांधायचा आहे आणि रोज ह्या दोन्हीही मधलंही लोणचं आपल्याला छान असं हलवून ठेवायचे. तर बघा किती छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही दाबत जा, म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल. परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत.